शिवसूर्य उचवली आपला 12वा प्रतिनिधी पाठवा आमच्याकडे. नाही म्हणलं नाव काय अभय. गोलंदाज अभय त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आयुष, तर एका बाजूला साहिल. हे दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल लवर फुलटो जाताना चांगलं क्षेत्ररक्षण. इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली सुरुवात त्या ठिकाणी शिवसूर्या उचावली संघाच्या माध्यमातून. इथून डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल थोडासा लवर फुलटो जाताना जरूर इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय जरूर. पंबल झाली त्या ठिकाणी. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि खराबपैकी त्याच कारणास्तव एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना त्या ठिकाणी 3 धाबा परिपूर्ण होतील. या तिहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 या आकड्यावरती खातो पण झाले आतापर्यंत आई गौराई वेवूर संघाचं. गोलंदाज अभय गोलंदाजी मार्क वरती आहे. तर एका बाजूला स्ट्राईक एंडला साहिल. लॉवर फुलटो जरूर हलक्या साधाने इनसाइड आउटचा फटका जरूर पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. इथून एका धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत. 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. 4 धाबा धावफलकावरती. यावेळी सॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय आणि त्याच कारणास्तव मात्र एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना पाहायला मिळतंय शिवसूर्या उच्चावली संघ. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. इथून मात्र सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. पहिला गडी गारद होत असताना या ठिकाणी साहिल बॅक टू द पवेलियन. गॉड नवीन फलंदाज राहुल आलाय. 1 डाऊन प्लेयर. स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न. लिडिंग एज जरूर राहिले होते. चांगले एफर्ट पाहायला मिळाले यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. अभी का रन लिया ना. इथून षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना आई गौराई वेवूर संघ. गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी मिलिंदला आपण
मिलिंदला नो मॅन गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिलाच बॉल नो चेंडू हाताळला गेलाय जरूर या ठिकाणी. इथून मात्र यस गोलंदाज मिलिंद हे थोडं फ्रीट असेल. फ्रीटचा चेंडू यावेळी सोडवलाय जरूर. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी वन बाउन्स क्लिअर करेल. आमच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी वन बाउन्स क्लिअर करेल. सीमारी चौकार. गोलंदाज मिलिंद वरती हल्ला बॉल केला. नक्कीच लायसन्स चेंडू होता. त्याची संधीच सोनं केलं गेलं. प्रतिम हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर. स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः फलोत्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहायला गेलं. इथून एक धाव परिपूर्ण केली गेली. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 11 एकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत आई गोपराई वेबूर संघ जाऊन पोहोचलाय 11 एकड्यावरती. दुसरे षटक आहे प्रगती पथावर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहिला तर त्या ठिकाणी मिलिंद आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळी स्लोवर फुलटो जरूर. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. इथून एकच धाव. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचले आतापर्यंत. 12 धावा धाव फलकावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त सुरुवात राहिली गेली आतापर्यंत. मोठा प्रहार सरळ बॅटचा बुडवलाय. लॉप केलाय. तितकंच चांगला झेल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक इथून मात्र चुकी करतोय. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेऱ्याकडे तिसरे धावीचा प्रयत्न. फंबल झाली. बॅकअप नाही आहे. इथून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथून गोलंदाज तितकीच चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून तितकंच चांगला बॅकअप देखील नाही आहे. त्याच कारणास्तव 3 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केले जातील. या तिहेरी आकड्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती. 15 रन 15 धावा धाव फलकावरती. काही जबरदस्त. जेव्हा जेव्हा मात्र फलंदाजाला जीवनदान मिळतं तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच चांगली फलंदाजी साकारली जाते. गोलंदाज मिलिंद उडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण गुड जज. विकेट टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. राहुल बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. थँक्यू. इथून मात्र पलटवार केला गेलाय. फलंदाजाला राहुलला मात्र परतावा लागला. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून गोलंदाज मिलिंद आहे गोलंदाजी मार्कवरती. रिव्हर्सचा टेम इथून असफल झालाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी
मिलिंद कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळली गेली, चांगली संधी निर्माण केली होती 2 वेळेस. इथून मात्र 2 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक जाऊन पोहोचलाय. आई गौराई वेवूर प्रथम फलंदाजी करत असताना 15 आकड्यावरती. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया आमच्या संगीत कक्षामधून DJ राहुलला. अनिकेत आलाय त्या ठिकाणी 9 मॅन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून 2 षटकाचा खेळ आपण अगदी पाहिला. 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना आई गौराई वेवूर संघ. तिसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिकेतला प्रमोट केला गेलाय. कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी हाताळेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा यष्ट्यांवरती मात्र जाऊन सॉफ्ट या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या सेफ हँडमध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉलने सुरुवात राहिली गेली. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिला तर अनिकेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. काय जबरदस्त कार्पेटला रोल करत तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शिवसूर्या उचावली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथून या 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळतील आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड. 17 समस्व. इथून मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय. लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. आलाय मात्र हा नशिबाचा चौकार. 4. धन्यवाद. या ठिकाणी गोलंदाज इथून मात्र चांगली गोलंदाजी हाताळली तर परंतु यष्टीरक्षक बीट झाला. त्याच कारणास्तव चेंडू सरळ लॉंग स्टॉपला क्लिअर झाला. नशिबाचा चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळी सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर. क्षेत्ररक्षण आहे 30 सर्कलला. फंबल झाली आहे बेलीज. इथून मात्र जास्तीत जास्त खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शिवसूर्या उचावली संघाच्या माध्यमातून. इथून या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळतील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला 3ऱ्या षटकातील. एव्हलिस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला त्या ठिकाणी. यस सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होताना. यस विकेटचं पतन. गॉन. धन्यवाद. थँक्यू. मोठा प्रहार केलाय. बुडवलाय. काय जबरदस्त देखना क्रिकेटचा दर्जेदार. इथून चांगला क्षेत्ररक्षण देखील राहिला गेला.
एक धाब त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जरूर. आणि त्याच अनुषंगाने मागील मॅचमध्ये देखील त्याच विभागामध्ये एक झेल मात्र आपण पाहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर होता पण चुकी केली होती. 24 धावा, 24 रन ऑन दी बोर्ड. 3 षटकाच्या समाप्ती करी 24 धावा धावफलकावरती. इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पंकजला मात्र आणलं जात आहे शिवसूर्या उचावली संघाच्या माध्यमातून. तीन षटकाचा खेळ आपण पाहिला. 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 24 रन ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. इथून शेवटचा आणि अंतिम षटक असेल. इथून ट्रम लाईनच्या खूपच बाहेर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. इथून अतिरिक्त धाव स्कोअर कार्ड वरती ऍड होताना 25 आकड्यावरती 25 रन ऑन दी बोर्ड, 25 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला जरूर. चेंडू बराच काळ हवेत होता, क्षेत्ररक्षणापासून थोडासा लांब राहिलाय आणि तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. या दुहेरी आकड्याने धावफलक फ्लाय करेल. 27 आकड्यावरती 27 रन ऑन दी बोर्ड, 27 धावा धावफलकावरती. आई गौराई वेवूर संघ पूर्णपणे थोडासा धावांची गती थोडीशी थांबवली गेली. पंकज या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली गेली. पहिला चेंडू वाईट हाताळल्यानंतर सगळी गोलंदाजी साकारतोय. यावेळेस कार्पेटला रोल करत या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी एक धावेने धावफलक जाऊन पोहोचले 28 सेकंदावरती. 28 रन ऑन दी बोर्ड, 28 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम त्या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. इथून पलटवार केला गेलाय गोलंदाजीच्या जोरावरती. यावेळी स्पेस टाइम स्ट्रोक जरूर स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. इथून मात्र यस विकेटचं पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना धावचीच्या स्वरूपामध्ये. यस विकेट इज गॉन अँड डीजे इज ऑन. धन्यवाद, थँक्यू. साहिल करपडे आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पंकज आतापर्यंत चांगली गोलंदाजी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. मिस टाइम स्ट्रोक. इथून यस चांगली संधी निर्माण होती जरूर. इथून पॉपिंग क्रीजवरती सेफ असं पंच दर्शवत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलाय तर ब्रँड ऑफ कमारे योगेशजी लढे सर, तर एका बाजूला पण पाहिला ब्रँड ऑफ माहेम त्या ठिकाणी चंद्रकांतजी निमला सर. या स्पर्धेसाठी सल्लग आमच्या समवेत जोडले गेले. या स्पर्धेला चांगलं कव्हरअप करण्याचं काम या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. मोठा प्रहार केलाय जरूर. उडावलाय सरळ बॅटचा. अभय मात्र चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय.
धन्यवाद. थँक्यू थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आतापर्यंत आपण पाहिला 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 29 रन ऑन दी बोर्ड, 29 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. विकास आलाय नवीन फलंदाज. शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस मात्र प्लेट अँड मिस जरूर झाले. या इथून मात्र सॅक्रिफाईस स्वरूपामध्ये फलंदाज बाद वाईड आहे चेंडू. इथून अतिरिक्त धाव जरूर या ठिकाणी आली. तदनंतर विकेटचं पतन देखील पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज झालाय नितीन. तर एका बाजूला आपण पाहिला मोठा प्रहार केलाय, जरूर उडवला. या ठिकाणी चेंडू सरळ वन बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार चौकार, आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. आणि 35 धावांचं लक्ष हे समोर असेल शिवसूर्या उच्चावली संघाला. चला माहीम मिठागर क कॅप्टन आणि रॉयल किंग सरावली दोन्ही संघाचे कर्णधार या. माहीम मिठागर सी संघ आणि रॉयल किंग सरावली. धन्यवाद. थँक्यू. चला बॅटर पाठवायचे आहेत लगेच. 35 धावांचं लक्ष हे समोर असेल या ठिकाणी शिवसूर्या उच्चावली संघाला. इथून प्रथम फलंदाजी करत असताना आई गौराई वेभूर संघाने धावा जमवल्या गेल्या 34, आणि 35 धावांचं लक्ष हे समोर या ठिकाणी माहीम मिठागर सी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. रॉयल किंग सरावली संघ देखील उपस्थित आहे. लगेच आपण नाणेफेकीचा कॉल करतोय.
यावेळेस पहिलाच बॉल अभय नावाचा ब्रँडेड षटकार 6. इथून साहिल खरपडे पाहायला मिळाला गोलंदाज, त्याच्यावरती थोडीशी इंजुरी पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी साहिल खरपडे, पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला गेला. इथून मात्र गोलबल टप्प्याची लेंथ लाईन होती. जरूर आक्रमकता डेंजर रेड कडे अभयला परतावं लागेल धावचीच्या स्वरूपामध्ये. पहिला गडी गारद होत असताना या ठिकाणी फलंदाज बाद अभय बॅक टू द पवेलियन.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज झाली, फलंदाज बाद होताना कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून आणखी एक गडी गारद होत असताना इथून संघर्षाची पराकाष्ठा, पलटवार राहिला गेलाय. धन्यवाद, थँक्यू. इथून नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि नक्कीच संकेतला जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारावं लागेल. जिथून अनुषंगाने आपण त्यांचा अगदी जर्सी नंबर आपण पाहिला तर 45 आणि रोहित शर्माचा बिग फॅन पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती संकेत नावे देखील त्या जर्सी नंबरवरती पाहायला मिळालं आणि अचूकरित्या इथून शिवसूर्या उचवली संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी साहिल खरपडे, कुठेतरी पहिलं षटक हाताळत असताना थोडीशी इंजुरी जरूर राहिली होती, पण तिथून जो पलटवार केला गेला हावी ठरलाय आतापर्यंत फलंदाजावरती. चांगली गोलंदाजी हाताळली आई गौराई वेवूर संघाने. इथून आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाज साहिल खरपडे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर जरूर केला होता. इथून मात्र यस, एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. इथून 35 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे शिवसूर्या उचावली संघाला आणि 35 धावा देखील डिफेन्स करायच्या आहेत, त्यामध्ये आई गौराई वेवूर संघाला. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. आमचे ऐकूया एक संगीत कक्षामधून एक श्रुसावं संगीत. इथून नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा प्रमोट केला गेलाय साहिल मातेरा. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक आपण पाहिलं, साहिल खरपडे अचूकरित्या हाताळलं. इकॉनॉमिकल षटक कसं असावं आणि पॉवर प्लेच्या बंधनामधला पॉवरफुल गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज साहिल मातेरा. तर खराब चेंडू हाताळला, यष्टी रक्षक फंबल झाली, कार्पेटला रोल करत लॉंग स्टॉपला चेंडू सरळ क्लिअर करेल. आलाय नसीबाचा चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून खराब चेंडूने सुरुवात राहिली गेली साहिल मातेरा. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळाला त्या ठिकाणी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी 2 संघ पाहायला मिळतील. आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 माहीम मिठागर सी संघ, तर एका बाजूला रॉयल किंग सरावली. रॉयल किंग सरावली संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला. इथून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि आमंत्रित केलं फलंदाजी करण्याकरिता माहीम मिठागर सी संघाला. एक माहीम मिठागर सी संघाचा आपण एकंदरीत विचार केला
तर पालघर तालुक्यामध्ये एक मातंबर, एक लौकिक आणि एक तुल्यबल संघ पाहायला मिळतोय. हे नक्कीच आजच्या दिवसामध्ये खास असेल, कारण की आज जबरदस्त आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर उद्याच्या दिवसामध्ये सुपर 8चे सामने खेळवले जातील. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला या स्पर्धेचा 8वा दिवस. या 8व्या दिवसामध्ये मात्र आजचा अधिराज्य कोणता संघ गाजवेल हेही देखील मात्र पाहिलं जाईल. यावेळी स्लोवर बोल्टर सॉफ्ट हँडने चेंडूला स्लाइस केला, क्षेत्ररक्षण फंबल झाली, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चित्त्याची चपळाई आणि हरडाचे वेग धारण करून मात्र या 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धाबा म्हणतात ना चांगली. नो होता का तो? चौकार गेला तो, वाईट होता. ओके 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 13 धाबा. समस्प थोडेसे आमचे गुंडलेखक इथे थोडेसे फंबल झाले होते. राहुल पठारिक यावेळेस भन्नाट वेग, तेज तर्रार वेगावरती स्वार, गतीचा रफ्तार पाहायला मिळाला. इथून डॉट बॉल, इथून साहिल मातेराने कमबॅकिंग केला. धावफलक आतापर्यंत 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन ऑन दी बोर्ड, 13 धाबा, 35 धाबांचं लक्ष गाठायचं आहे. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी साकारली जाईल हे देखील प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज साहिल मातेरा, तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण, फंबल झाली त्या ठिकाणी. या वेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, इथून तुम्हाला धावा थांबवायच्या आहेत. इथून तुमचं एकंदरीत बँक बॅलन्स पाहिलं तर खूप कमी आहे. इथून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा खर्च करत असताना या 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड होतील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन, 15 धावा धावफलकावरती. उडवलाय जरूर, सरळ बॅटचा वापर. इथून क्षेत्ररक्षण राहुल मात्र चुकी करणार नाही. इथून विकेटचं पतन पाहायला मिळेल. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. नोमॅन अनिकेत आलाय, सरळ बॅटचा वापर जरूर. लोंगोनला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. फंबल झाले. इथून हे काय घडतंय, इथून मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन, 4. धन्यवाद, थँक्यू थँक्यू. इथून 12 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल. 12 चेंडू 16 धाबा हे सामन्याचं समीकरण आहे. चला जास्त टीम मिनिंग नको प्लीज आपल्याला, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये ग्राउंड क्रमांक 1 आणि ग्राउंड क्रमांक 2 वरील जो क्वालिफाय संघ ठरतो हा हे देखील सामना आपण खेळवतो संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 8साठी. याची नोंद असू द्या मित्रांनो, अन्यथा तुम्हाला अंधाराचं साम्राज्याला सामोरं जावं लागेल. याची नोंद घ्या. थोडंसं स्पीडअप करा, कारण की वेळेला महत्त्व द्या. टाईम इज मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून म्हटलं जातं. ज्याने घड्याळाचा शोध लावला जर्मनीचा तो पीटर हँडलिंग,
ह्याच्यासाठी देखील मात्र घड्याळाचे 3 काटे कधी थांबले नाही, तर तुम्हा आम्हासाठी कशाला थांबतील. म्हणूनच वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. गोलंदाज राहुलला मात्र प्रमोट केलंय, तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. 12 चेंडू आणि 16ची गरज. पहिलाच बॉल वळवला इथून ट्राम लाईनच्या बाहेर. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफसाईडच्या दिशेने वळला गेला जरूर. इथून अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळेल. 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 15ची गरज असेल. 12 चेंडू 15 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय जरूर. गरज नसताना मात्र ही फलंदाजी करणं हे मात्र नक्कीच इथून कुठेतरी आपल्या संघाला मात्र डगआउटच्या दिशेने नेण्याचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळालं. इथून 11 चेंडू आणि 15ची गरज असेल. इथून मात्र 11 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. पहिला चेंडू वाईट हाताळला जरूर. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 11 चेंडू आणि 15 धावा. इथून गोलंदाज राहुल पहिल्या चेंडूवर विकेट जरूर त्याच्या नावावरती राहिला गेलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन बॅकएंड एरियाला क्लिअर करेल. आलाय चेंडू सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. इथून 10 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल. 10 चेंडू 11 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा. यावेळेस लिडिंग एज राहिली गेली. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करतोय. एका सकारात्मक दृष्टिकोन पाहायला मिळाला. जीवनदान अतिथी देवो भवचा आशीर्वाद. इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली गेली जरूर. इथून चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत राहुल या गोलंदाजाने. आखोटप्प्याची लेंथ लाईन रिबसचा अटेम्प्ट जरूर होता त्या ठिकाणी. यावेळेस डॉट बॉल आलाय, कारण की प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल जरूर. राहुलने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली. प्रेशर रिलीज सापडा आहे जरूर, पण इथून प्रेशरला न झुमाताना जी गोलंदाजी साकारतोय आणि आता नक्कीच राहुल याने पलटवार केला गेलाय. इथून 8 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहिला जरूर. यष्टीरक्षक चुकी करतोय, त्याच कारणास्तव इथून पंपास झाले. आणि हा मात्र आई गोबराई वेवूर संघाने ज्या चुका घडल्या गेल्या, इथून यस 22च्या माध्यमातून 2 धावा स्कोर कार्डवरती ॲड होतील. इथून 7 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. 7 चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 7 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज राहुल, तर एका बाजूला अनिकेत. फुलटस बॉल उडवलाय जरूर. इथून क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आलाय. इथून झेल मात्र हा धरतीला दान केला जातोय. एक दुसरा जीवनदान पाहायला मिळाला. इथून 6 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल. धावफलक समस्व 29 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. इथून 6 चेंडू आणि 6ची गरज असेल.
धनेश वाढाण आला या ठिकाणी गोलंदाज. 6 चेंडू आणि 6ची गरज असेल. विशाल आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला अनिकेत. इथून 6 चेंडू आणि 6ची गरज असेल. सहा चेंडू आणि 6ची गरज. दोन मिनिटं 2 मिनिटं. सहा चेंडू आणि 6ची गरज असेल. इथून 6 चेंडू आणि 6ची गरज असेल. गोलंदाज धनेश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धनेश वाढाण. यावेळेस मात्र लावून अपील जरूर पंचांकडे. इथून लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मिळेल. इथून 5 चेंडू आणि 5ची गरज असेल. 5 चेंडू 5 धावा हे आपल्याचं इक्वेशन पाहायला मिळतंय. इथून सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जो पलटवार केला गेला आई गौराई वेवूर संघाने, जिथून 35 धावांचं लक्ष समोर असताना इथून जो गोलंदाजी साकारली. यावेळेस मात्र इथून विकेटचं बदल पाहायला मिळेल. चुकी झाले अनिकेतच्या माध्यमातून फलंदाजाला परत लागेल आणि इथून अजूनही 5 धावेची गरज असेल. येणारे चेंडू असतील 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. इथून जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी धनेश वाढाण या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळले गेले. इथून येणारे चेंडू असतील आपण पाहिलं तर 4 आणि 5 धावेची गरज असेल. महत्वाचा सामना आहे. इथून जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या मध्ये. 4 चेंडू 5ची गरज. यावेळेस बोलावलंय चेंडूला. इथून मात्र हॉपिंग क्रीज वरती सेफ पाहायला मिळत आहेत. वाईट प्लस 22 अशा एकंदरीत 2 धावा मिळतील आणि इथून मात्र सामन्याचं चित्र बदललं जाईल. 4 चेंडू आणि 3ची गरज असेल. 4 चेंडू 3 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 4 चेंडू 3 धावा. 4 गेंदे शेष, 3 रनों की दरकार. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धनेश वाढाण आहे बॉलिंग ट्रॅक वरती. 4 चेंडू आणि 3 धावा.
यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. हृदयाची ठोके वाढवणारा सामना नक्कीच पाहायला मिळतोय. इथून कधी सामना इधर तो कभी उधर, इथून काय जबरदस्त बिग बॅटल रंगली गेले. इथून मात्र पलटवार केला गेलाय. संघर्षाची पराकाष्ठा करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई गौराई वेवूर संघ पाहायला मिळतोय. इथून येणारे चेंडू असतील 3 आणि 3 धावेची गरज असेल. प्रीतम आलाय नवीन फलंदाजी मार्क वरती. 3 चेंडू आणि 3 ची गरज असेल. तीन चेंडू आणि 3 ची गरज असेल. नवीन फलंदाज प्रीतम आलाय. 3 चेंडू आणि 3 ची गरज आहे. तीन चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती धनेश वाडान. आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी हाताळली गेली. यावेळी सेकर द लाईन, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न त्या ठिकाणी अचूकरित्या फेकीपर्यंत 2 धावा परिपूर्ण. स्कोर लेवल पाहायला मिळतोय. इथून 2 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. 2 चेंडू आणि 1 धावा. म्हणून म्हणतात ना, लढताना असे लढा, इथे जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 2 चेंडू आणि 1 ची गरज असेल. इथून 6 चेंडू 6 ची गरज असताना हा अंतिम चेंडू पर्यंत सामना मात्र रंगला गेलाय. इथून 2 चेंडू आणि 1 ची गरज. धनेश वाडान अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी विकेटचं पतन पाहायला मिळेल. इथून मात्र डॉट बॉल आलाय. इथून येणारे चेंडू असतील 1 आणि 1 धावेची गरज असेल. नवीन फलंदाज मनीस आलाय. इथून हा जर डॉट बॉल आला तर मात्र सुपर ओव्हर पाहायला मिळेल. काय जबरदस्त 6 चेंडू 6 ची गरज असताना जी व्हेरी इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळली धनेश वाडान या गोलंदाजाने. इथून 1 चेंडू आणि 1 ची गरज आहे. एक चेंडू आणि 1 ची गरज. गोलंदाज धनेश वाडान. इथून मात्र इथून मात्र 1 धाव परिपूर्ण केली गेली. इथून मात्र हा विजय संपादित केला गेलाय. जरूर या ठिकाणी शिवसूर्या उचावली संघ 35 धावांचं लक्ष असताना जो पलटवार केला होता आई गौराई वेवूर संघाने. पण इथून हे क्रिकेट आहेत. इथून मात्र ध्येय सोडायचं नसतं, कारण की मैदानात तुम्ही पुन्हा एकदा त्याच अनुभवाने नक्कीच नवीन सुरुवात करा. जरूर इथून तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आभार आई गौराई वेवूर संघाचं. आणि तसेच काँग्रेस